आज 3 जानेवारी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीला, विचार कार्याला कोटी कोटी अभिवादन. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाच्या लढ्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अनन्यसाधारण स्वरूपाचे योगदान आहे. 3 जानेवारी 1831ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नेवसे पाटील यांच्या कुटुंबात झाला. त्यांचा विवाह 1840ला महात्मा फुले यांच्याशी झाला. 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. त्या शाळेमध्ये पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले रुजू झाल्या. भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला अभिमानानं सांगतो, या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला शिक्षिका, पहिल्या प्रशिक्षित महिला मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला जातो. खरे तर पुण्यासारख्या सनातन्याचा प्रचंड प्रभाव असणाऱ्या शहरामध्ये मुलींची शाळा सुरू करणं निश्चित आव्हानात्मक आणि कठीण काम होतं. पण हे फुले दाम्पत्याने आव्हान पेललं आणि मुलींची शाळा सुरू केली. आज आम्हाला सर्व क्षेत्रात महिला स्वतःला सिद्ध करताना दिसतात. अगदी रिक्षाच्या ड्रायव्हरपासून विमानाच्या पायलटपर्यंत, ग्रामपंचायतच्या सरपंचापासून तर देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत महिलांनी धडक मारलेली आहे. याचं श्रेय मात्र महात्मा फुले आणि त्यांच्या कार्याला खंबीर साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना जातं. सावित्रीबाई फुले या एक शिक्षिका, एक मुख्याध्यापिका, एक लेखिका, एक कवयित्री अशा अनेक भूमिका त्यांनी बजावल्या. दुष्काळात लोकांना मदत केली. प्लेगसारख्या अतिशय गंभीर आणि संसर्गजन्य आजारामध्ये रुग्णसेवा करण्यासाठी त्या धडपडल्या आणि त्यामध्येच 10 मार्च 1897ला सावित्रीमाई यांचं निधन झालं. सावित्रीमाई जरी आज शरीर रूपाने आमच्यामध्ये नसल्या तरी ती त्यांच्या कार्याने अजरामर झालेल्या आहेत. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करत असताना तमाम महिला भगिनींना एकच विनम्रतेचं आव्हान करतोय की आपण सावित्रीमाई यांचं जीवन कार्य समजून घेणं, त्यांचं चरित्र डोळसपणे अभ्यासणं आणि त्यांच्या विचाराला पुढं नेणं हेच खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन ठरेल. पुन्हा एकदा माता सावित्री यांच्या जीवन कार्याला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री.